काय घडलं नक्की आज? इथं आलो त्याच्या वेळेला ते कॉन्ट्रॅक्टरची माणसं काहीतरी काम करते ते ऑनलाईन सांगितलं हे बरोबर नाही, तुम्ही ती काही लेटर असेल तुमचं ते दाखवा मला आणि काम सुरू करा काय असेल ते. त्यावेळेला त्याच्यावर आम्ही बघू काय करायचं. तुम्हाला माझ्याकडे ते लेटर वगैरे माझ्याकडे नाहीये. ठेकेदार म्हटलं. नंतर मग अण्णांनी ताईंना फोन केला, आशाताई बुचके यांना, की मग त्या गटनेत्या आमच्या तालुक्याच्या होत्या शिवसेनेच्या वतीने वगैरे. तर ते थोडंसं त्यांनी अण्णांनी फोन केल्याप्रमाणे त्यांनी जे काही बुवा ह्या ट्रस्टला काही गरज आहे किंवा ट्रस्टची काही कामं चालल्यात याच्यात हेरफार होते का याचा विचार न करता बोलून गेल्या. काय बोलल्या? तेव्हा झालं काम चालू राहील वगैरे वगैरे इकडच्या तिकडच्या भानगडी. गावात दुही माजू नये याची दक्षता त्यांनी त्यांच्या विचारातून अण्णांना सांगितली नाही. गावात दुही झाली, गावात भांडणं झाली, तर आम्ही नेमकं कुणाचा आसरा घ्यायचा? राजकीय नेत्यांचा घ्यायचा, पोलीस स्टेशनचा घ्यायचा, कोणाचा घ्यायचा का? कामं सोडून तेच करत बसायचं. आता गावच्या भोवती भरपूर कामं आहेत. उद्या गावाची यात्रा मूर्तीची बाणप्रतिष्ठेचा आमच्याकडे उत्साह साजरा होणार आहे 9 दिवसाचा 7 दिवसाचा. तर आम्हाला त्या कामात आम्ही वाहून घेतले. आम्ही तिथं बसतो रोज 2-3 तास तिथे वेळ देतो आणि हे सगळं सोडून पळ सुटल्या तिकडे गावची यात्रा बघायची, गायची भांडणं बघायची. तो आशाताईंना माझी वैयक्तिक उपाध्यक्ष असू नाही तर कोणी असू पण ग्रामस्थ म्हणून त्यांना माझी वैयक्तिक विनंती का कुठे सामोपचार होत असेल, व्यवस्थापन चांगलं होत असेल, गावाची अराजकता होणार नसेल तर तुम्हाला सांगतो तुम्ही येऊन इथं बसा, आम्हाला सांगा 4 गोष्टी अमृत ज्ञानाच्या सांगितल्या तरी आम्ही ऐकून घ्यायला तयार आहे. तुम्ही त्या पद्धतीने सांगा. आमची कळकळीची अशी उमरच ग्रामस्थांच्या वतीने ट्रस्टच्या वतीने तुम्हाला वैयक्तिक विनंती आहे. धन्यवाद.